नमस्कार. ताटात जेवण आवडीचं असो किंवा ना आवडीचं असो, पण अशी झणझणीत जर लसणाची चटणी असेल तर जेवण अप्रतिमच होणार. त्यासाठी गरम पाण्यात शिमला मिरची आणि बेडगी मिरची मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. मिरची नरम झालेली आहे, तुम्ही बघू शकता. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची अबडधोबड चालू बंद करत आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची आहे. अबडधोबड केलेल्या मिरचीमध्ये 1 वाटी लसूण टाकून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं आहे. गरम तेलामध्ये हिंग, 1 चमचा जिरे टाकायचं, धना पावडर टाकायचं. लगेचच आपल्याला बारीक केलेले लसूण आणि मिरची त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिरचीमध्ये राहिलेलं गरम पाणी चटणीमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकून 2-3 मिनिटं चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यामध्ये कट केलेली बारीक कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर तेल सुटेपर्यंत ही चटणी 4-5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता चटणीचा रंग किती छान आलेला आहे आणि चटणी मस्त अशी झालेली आहे. तयार झाली मंडळी आपली लसणाची झटपट राजस्थानी